सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आणि सगळ्यांना आजचा दिवस खूप आनंदाचा जावो। तर ना आज रविवार असल्यामुळे ना सगळ्या गोष्टी निवांत चालू आहेत। म्हणजे अजून तर काय कॉलेज शाळा चालू झालेल्या नाहीत, पण ना रविवार म्हटलं की सगळं निवांत चालू असतं। तर त्याप्रमाणे आमचं आता आज निवांत सगळं चालू आहे। आणि पाऊस पडून गेल्यापासून ना सगळ्याच झाडांना भरपूर फुलं लागलेत। मोगरा तर फुल म्हणजे फुलांनी भरलेलं आहे आणि स्वस्तिकची फुलं, जास्वंदीची फुलं, सगळीच फुलं एकदम भरपूर आलेली आहेत झाडांवरती। त्याच्यामुळे की नाही पूजेसाठी आज हे अशी भरपूर फुलं तोडून घेतलेली आहेत। आणि उन्हाळ्यामध्ये लिंबाला अजिबात लिंब लागली नाहीत। लिंबुनीच्या झाडाची लिंब आम्ही उन्हाळ्यामध्ये विकत आणत होतो आणि आत्ता लिंबाला लिंब भरपूर लागलेली आहेत। तर चला लिंबही घेतलेली आहेत। घोसाळ्याच्या वेलाला आहे ना घोसाळी मात्र काय लागलेली नाही आहेत आणि अजून काय फुलंही दिसत नाही आहेत। जास्वंदीच्या झाडावर ना हा घोसाळ्याचा वेल वाढलेला आहे, त्याच्यामुळे जास्वंदीचं खालचं झाड तर अजिबात दिसत नाही आणि पानेही मोठी आहेत। जरा ह्या वेलांमुळे ना अडचणच होती, त्याच्यामुळे ना बाकीचे मी वेल लावलेले नाही आहेत। नाहीतर ना भोपळ्याचा वेल आणि दोडक्याचा वेल, ते सगळ्या वेलांमुळे ना मोठी जी झाडं असतील ती पूर्ण झाडांवरतीच वेल वाढतात आणि मग ती झाडं खुंटतात किंवा वाढत नाहीत झाडं। त्याच्यामुळे ना वेल म्हणलं पाठीमागं लावावेत, त्याच्यामुळे ना मी आता अजून तर काही वेल लावलेले नाहीत। मागच्या वर्षी आहे ना दोडक्याचा आणि भोपळ्याचा वेल इतका मोठा झाला होता की पूर्ण सीताफळ झाकलं होतं आमच्या दारातलं पुढचं। पण आहे ना खरं म्हणजे ना मी दोडका आणि भोपळं भरपूर विकलेले आहेत, कारण दोडकं आणि भोपळं खूप लागले होते। पण आहे ना त्याच्यामुळे अडचणच जास्त निर्माण होते, कारण आहे ना 2-3 दिवसापूर्वी की नाही आमच्या घरावरती साप निघाला होता आणि त्या अडचणीमुळे की नाही कुठलं काय ओळखू येत नाही, कारण हिरवे बी साप असतात, विषारी बिनविषारी काही सांगू शकत नाही। त्याच्यामुळं घरातूनच मला आता ह्यावेळेस सक्त ताकीद आहे की अजिबात पुढं वेल लावायचे नाहीत। त्यामुळे ह्यावेळेस आहे ना सगळे वेल मी पाठीमागं लावणार आहेत, लावलेही आहेत, पण आता कधी उगवतायत काय माहीत। आणि आता छान अशी माझी देवपूजाही झालेली आहे। देवपूजा झालून नाही ना कपडे धुवून टाकलेले आहेत। कालचे कपडे अजून वाळलेच नाहीत, म्हणजे अजून दोरीवरती तसेच होते, कारण काल पाऊस आला होता। पाऊस कमी झाल्यानंतर कपडे मी हे दोरीवर टाकले होते। ते आता हे कपडे ना जे ओले आहेत ते कपडे वाळलेले ते कपडे काढून घेतलेले आहेत आणि आता ओले कपडे दोरीवर टाकून घेते। सकाळी सकाळी कपडे आवरले म्हणजे खूप काम झाल्यासारखं वाटतं, नाही तर कपडे राहिले म्हणजे दिवसभर आहे ना खूप काम राहिले असं वाटतं आणि कपडे वाळत नाहीत, त्याच्यामुळे कपड्यांचा वास येतो। त्याच्यामुळे आता हे पहिल्यांदा कपडे धुवून टाकलेले आहेत। आणि ना आज की नाही इडलीचं आणि सांबर बनवायचं आहे, रविवारी, त्याच्यामुळं काहीतरी वेगळं बनवावं म्हणून आज इडली सांबर बनवायला लागली आहे। त्यासाठी ना मी पीठ भिजत घातलं होतं, म्हणजे घरचीच गिरणी आहे, त्या गिरणीवर दळलं होतं रात्री। गिरणी आल्यापासूनच ना मी संध्याकाळी दळत असते आणि सकाळी मग इडली वगैरे किंवा डोसे करत असते। पण गिरणी आणायच्या आधी की नाही मी आदल्या दिवशी आहे ना डाळ तांदूळ भिजत घालायचे, संध्याकाळी दळून घ्यायचे आणि परत ते दुसऱ्या दिवशी सकाळी घालायचे, असं व्हायचं। तर आता हे पीठ भिजत घातलेले। इडलीचं पीठ आहे ना ह्यावेळेस जास्त जरा फुगलेलं नाही आहे। इडलीसाठी ना हे पीठ भिजवलेले 4 वाट्या तांदूळ आणि 2 वाट्या उडदाची डाळ असं प्रमाण घेतलं होतं मी आणि गिरणीमध्ये दळून घेतलेले आणि रात्री भिजत घातलेले। आणि इथं तुरीची डाळ आहे, ती ना सांबार बनवण्याच्या आधी 10 मिनटे ना पाण्यामध्ये टाकलेली आहे। आता सांबारच बनवायचं आहे आणि आता म्हणजे डाळ शिजायला घालायची आहे, पण त्याच्या आधी अशी पाण्यामध्ये घातली आहे, म्हणजे ना डाळ पटकन शिजते, त्याच्यामुळे ही पाण्यामध्ये घातलेली आहे डाळ। आणि आता पहिल्यांदा इडली बनवायला लागली आहे, त्यासाठी हा स्टीलचा कुकर गॅसवरती ठेवलेला आहे। आणि आता इडलीच्या पिठामध्ये ना मीठ वगैरे टाकून घेतलेले आणि आता ह्या इडल्या बनवून घेते पहिल्यांदा। मुलाला ना दुधावरती साय आलेली अजिबात आवडत नाही, त्याच्यामुळे आता हे दूध गाळून घेतलेले त्याच्यासाठी। आणि म्हशीचं दूध असेल ना तर थोडा तरी साईचा काचोळा येतच असतो आणि गाळलेलं दूध थोडा वेळ ठेवलं ना तरी लगेच साई येते ग्लासात आणि मग अशी तोंडात साय आली ना की मुलं पित नाही, त्याच्यामुळे आता हे गाळून घेतलेले दूध। आणि चला आता सांबार बनवून घेते। सांबार बनवण्यासाठी मी घेतलेले अर्धा चमचा मीठ, त्यानंतर ही अर्धा चमचा हळद, हा टोमॅटो, त्यानंतर थोडासा कच्चा कांदा आणि हे शेवग्याच्या शेंगा आणि 1 ग्लास पाणी।
आता ना कुकरला शिट्ट्या देऊन घेते. 3 शिट्ट्यामध्ये ना डाळ छान शिजते. आता इथं कढईमध्ये ना मी तेल ओतलेले, त्याच्यामध्ये ना अर्धा चमचा जिरं टाकते. जिरं छान तडतडले, त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि हा कांदा फोडणीसाठी. त्यानंतर कढीपत्ता, ह्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत त्या आता टाकलेल्या आहेत आणि थोडीशी हळद आणि हे आलं लसूण खोबऱ्याची पेस्ट. इकडं तुरीची डाळही शिजलेली आहे. तर आता हे टोमॅटो आहे ना फोडणीमध्ये टाकून घेते. डाळीच्या वरचं जे पाणी आहे ते मी आता फोडणीमध्ये ओतलेले आहे आणि आता डाळ बारीक करून घेते. आता ही बारीक केलेली डाळ आहे ना मी ह्या फोडणीमध्ये ओतून घेतलेली आहे आणि ह्या डब्याला आहे ना साईडला थोडी डाळ चिकटलेली आहे, तर त्यातही थोडंसं पाणी ओतून तेही पाणी मी ह्या फोडणीमध्ये ओतलेलं आहे. त्यानंतर टाकलेला हा चिंच गुळाचा कोळ म्हणजे चिंचेचा कोळच. त्यानंतर हा सांबर मसाला आणि थोडासा घरी बनवलेला आहे ना हा गरम मसाला टाकलेला आहे. आणि असं माझं सांबर तयार झालेलं आहे. वरून मस्त अशी कोथिंबीर टाकलेली आहे. आता एक छान अशी उकळी आली आणि थोडा वेळ शिजू दिलं की सांबर तयार झालं. सांबर तयार झालेले आणि आता की नाही थोडेसे डोसे बनवायचे आहेत. इडली बनवून झालेली आहे. एक कुकर इडलीचा लावला होता. आता उरलेल्या पिठाचे डोसे बनवायचे आहेत. त्यासाठी ना मी ह्या कांद्याच्या साह्याने ना तव्याला तेल लावलेले आणि आता हा डोसा बनवून घेते. एकाच पिठापासून आहे ना इडली आणि डोसे होऊ शकतात. म्हणजे ना हे पीठ आहे ना थोडंसं मी ना मिक्सरमधून बारीक केलेले. इडलीसाठी जे पीठ होतं ना ते थोडं मोठं होतं आणि आता ते डोस्यासाठी ना इतकं मोठं पीठ चालत नाही, त्याच्यामुळे ना थोडंसं मिक्सरमधून बारीक करून घेतलेले. कारण ना इडलीचं पीठ मी गिरणीवरती दळलेलं, त्याच्यामुळे ना 5 नंबरच्या जाळीने दळलं होतं पीठ, त्यामुळं भरपूर मोठं पीठ होतं. त्याच्यामुळे एकच इडलीचा कुकर बनवल्यानंतर ना उरलेल्या पिठाचे डोसे बनवलेले आहेत. त्यासाठी ना मी इडलीसाठी वापरलेले पीठ मिक्सरमधून काढून घेऊन ना डोस्यांसाठी वापरलेले. तर आता माझे इडली डोसे आणि नारळाची चटणी तयार झालेली आहे. तर आता जेवायला वाढायचे.